मध्य प्रदेशमध्ये एका अत्यंत विचित्र घटनेमध्ये 5 जणांनी प्राण गमावले आहेत। धरनावदा गावातील ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। विहिरीत पडलेल्या एका गायीच्या वासराला वाचवण्याच्या प्रयत्नात गावातील 5 तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून पंचक्रोशीत या विचित्र दुर्घटनेची चर्चा आहे। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धरनावदा गावात असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये मंगळवारी दुपारी गायीचं एक वासरू पडलं। विहिरीत वासरू पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर लोकांनी या वासराला बाहेर काढण्यासंदर्भातील नियोजन सुरू केलं। या वासराला कसं बाहेर काढता येईल यासाठी काय करावं लागेल याबद्दलची तयारी सुरू असतानाच गावातील काही धाडसी तरुण एकापाठोपाठ एक विहिरीत उतरले। दरम्यान आपण या वासराला सहज बाहेर काढू असे या तरुणांना वाटले होते, मात्र नियतीच्या मनात भलतेच काहीतरी होते। मागील बऱ्याच काळापासून वापरात नसलेल्या आणि खूप जीर्णावस्थेत असलेल्या या विहिरीमध्ये विषारू वायू भरलेला होता। विहिरीमध्ये विषारी वायू असेल याची कल्पना ना गावकऱ्यांना होती ना विहिरीत उतरणाऱ्या तरुणांना। त्यामुळेच विहिरीमध्ये खाली उतरलेले तरुण एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडत गेले। असं का होतंय हे कोणाला कळलं नाही। एका वासराला वाचवण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घेत विहिरीत उतरल्यानंतर पुढील काही वेळात येथील परिस्थिती एवढ्या वेगाने बदलली की विहिरीच्या कठड्याजवळ उभ्या असलेल्या लोकांना बुडणाऱ्या तरुणांच्या मदतीसाठी काहीही करता आले नाही। वासराला वाचवण्यासाठी गेलेले तरुण विहिरीत बुडल्याची वार्ता संपूर्ण गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली। प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि बचाव पथकाने धाव घेतली, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता। त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर, दोऱ्या आणि इतर उपकरणांसहित मदत कार्य सुरू केले, मात्र विहिरीत भरलेल्या विषारू वायूमुळे मदत कार्यात अडथळे येत होते। मदत कार्यामध्ये स्थानिकांकडूनही सहकार्य मिळत होतं। मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 5 तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे। अशा प्रकारे जलस्रोतांमध्ये पुरेशी माहिती न घेता उतरल्यास जीवाला धोका संभवू शकतो, असं यापूर्वीही अनेक घटनांमधून समोर आलं आहे। मात्र पुरेसं ज्ञान नसल्याने या मुलांना प्राण गमवावा लागल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। सर्व मयत हे 25 ते 30 वर्ष वयोगटातील आहेत।